नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ काही साधा नाही, असा आजचा विषय आहे. 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटतील, पण त्यामागे मोठा संदेश लपलेला असेल. विशेषतः एखाद्या व्यक्तीशी संबंधित निर्णय घेताना सावध राहणं गरजेचं ठरू शकतं. इथे कोणत्याही व्यक्तीची भीती दाखवण्याचा उद्देश अजिबात नाही, तर स्वतःच्या विचारांवर, निर्णयांवर आणि मर्यादांवर विश्वास ठेवण्याचा संदेश आहे. अनेक वेळा आपण लोकांच्या बोलण्यावर, त्यांच्या गोड शब्दांवर किंवा मोठ्या आश्वासनांवर लगेच विश्वास ठेवतो आणि नंतर त्याचा परिणाम आपल्यालाच सहन करावा लागतो. येणाऱ्या दिवसामध्ये सिंह राशीच्या काही लोकांना अशा व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्या सतत सल्ले देतील, तुमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतील किंवा तुमच्या वेळेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतील. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या मनात जर एखाद्या नात्याबद्दल, मैत्रीबद्दल किंवा कामाबद्दल शंका निर्माण होत असेल, तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पुढे जा. हा काळ तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची परीक्षा घेऊ शकतो. जे लोक शांत राहून योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, त्यांच्यासाठी पुढचा काळ अधिक स्थिर आणि समाधान देणारा ठरू शकतो. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत देण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी येतात, तर काही लोक अनुभव देण्यासाठी आणि काही आपल्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेण्यासाठी येतात. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण असतात, पण कधी कधी हाच स्वभाव त्यांना इतरांवर जास्त विश्वास ठेवायला भाग पाडतो. 15 जून नंतर तुमच्या भोवती घडणाऱ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. जर कोणी सतत तुमच्या भावना वापरत असेल, तुमच्या यशावर नाराज होत असेल, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता पसरवत असेल किंवा फक्त गरज असेल तेव्हा जवळ येत असेल, तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं चांगलं ठरू शकतं. तुमच्या कामात लक्ष द्या, कुटुंबासोबत वेळ द्या आणि कोणाच्याही बोलण्यावरून स्वतःबद्दल मत बनवू नका. आर्थिक व्यवहार करताना लेखी माहिती ठेवा. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःचा वेळ व ऊर्जा जपून वापरा. तुमच्यात क्षमता आहे आणि योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. भीती नको, पण जागरूकता नक्कीच हवी. कोणताही निर्णय भावनेत न घेता वास्तवात घ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भविष्य किंवा राशी हे निश्चित भविष्य सांगत नाहीत, तर अनेक लोकांना लागू पडू शकतील असे संकेत किंवा विचार देतात. त्यामुळे हा व्हिडिओ पाहताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या परिस्थितीशी जोडून समजून घ्या. जर तुमच्या आयुष्यात आधीपासून काही तणाव, गैरसमज किंवा संभ्रम सुरू असेल, तर संवादातून मार्ग काढा. शांतपणे बोला, दुसऱ्याचं ऐकून घ्या आणि स्वतःचं मत स्पष्ट मांडा. स्वतःची किंमत ओळखा. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. स्वतःला वेळ द्या. नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात नेहमी राहा. प्रत्येक अनुभव हा पुढे जाण्याची संधी असू शकतो. तुम्ही जितके स्थिर राहाल, तितके तुमचे निर्णय स्पष्ट होतील. मित्रांनो, आता इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही लोक अगदी सहजपणे प्रवेश करतात. सुरुवातीला त्यांचं बोलणं, वागणं, साथ देणं हे सर्व खूप योग्य वाटतं.
पण वेळ गेल्यावर लक्षात येतं की प्रत्येक जवळ येणारी व्यक्ती आपल्या भल्यासाठीच आलेली असते असं नाही. म्हणूनच येणाऱ्या काळात कोणत्याही नात्याकडे, मैत्रीकडे, सल्ल्याकडे किंवा नवीन ओळखीकडे थोडं निरीक्षण करून पाहणं आवश्यक ठरू शकतं. हा संदेश कोणाबद्दल भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्यासाठी आहे. अनेक वेळा आपलं मन आधीच काही संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मनात वारंवार शंका येते, एखाद्या व्यक्तीचं वागणं बदलतं, गरज असेल तेव्हाच संपर्क होतो, तुमचा वेळ किंवा भावना वापरल्या जात असल्यासारखं वाटतं. अशा वेळी स्वतःला थांबवून विचार करणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, अंतर ठेवणं म्हणजे नातं जोडणं नाही. काही वेळा स्वतःच्या शांततेसाठी थोडं मागे येणं आवश्यक असतं. तुमच्याकडे तुमची देह आहेत, तुमचं कुटुंब आहे, तुमचे प्रयत्न आहेत आणि तुमचं स्वप्न आहेत. कोणाच्याही शब्दांमुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवीन निर्णय घेण्याची संधी घेऊन येतो. जर एखादी गोष्ट वारंवार मनाला त्रास देत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे परिस्थिती समजून घ्या, बोलून घ्या, गरज असेल तर थोडा वेळ घ्या. तुमच्या वेळेची किंमत आहे, तुमच्या मेहनतीची किंमत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनशांतीची किंमत आहे. काही लोक तुमच्या यशामुळे आनंदी होतील तर काही लोक प्रश्न विचारतील, पण प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणं आवश्यक नसतं. स्वतःच्या मार्गावर लक्ष ठेवा. निर्णय घेताना भावना आणि वास्तव दोन्ही पहा. कोणावर विश्वास ठेवण्याआधी त्यांची कृती पहा. शब्द नेहमी खरे असतीलच असं नाही. आजचा हा संकेत असा समजा की पुढचा काळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देऊ शकतो. तुमच्या आसपासच्या लोकांकडे बघा, पण स्वतःकडेही बघा. स्वतःला विचारा, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे का? मी योग्य लोकांमध्ये वेळ घालवत आहे का? मी स्वतःसाठी योग्य निर्णय घेतो आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे आहेत तर संयम ठेवा, जागरूक राहा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःची किंमत विसरू नका. आणि मित्रांनो, शेवटी एवढंच, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता, प्रगती आणि आदर घेऊन येते तिला जपा. पण जी गोष्ट सतत मनात संभ्रम, ताण आणि अस्वस्थता निर्माण करते तिच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य अंतर ठेवा. कारण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय अनेकदा पुढचा पश्चाताप टाळू शकतो. मित्रांनो, आजचा संदेश घाबरवण्यासाठी नाही तर जागरूक राहण्यासाठी आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या मनावर विश्वास ठेवावा. कोणत्याही नात्याला किंवा निर्णयाला वेळ द्यावा आणि स्वतःचा आदर कायम ठेवावा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळतं, पण कोणालाही आपल्या शांततेपेक्षा मोठं बनवू नका. स्वतःचा मार्ग ठरवा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा जगा. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा. भेटूया अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.